नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटो ज्ञान मराठी या युट्यूब चॅनलवरती। आज आपण डिझेल नेक्सॉनचं आहे ना मायलेज टेस्ट करणार आहोत। त्यासाठी गाडी आपण पहिले टाकी फुल करतोय। गाडीमध्ये आता ऑटो कट झाले, त्याच्यानंतर पण फिल करायचं आपल्याला जे पूर्ण टॉप पर्यंत, आणि त्याच्यानंतर एक 100 किलोमीटरची ड्राईव्ह आपण करूयात आणि बघूया। गाडीमध्ये तुम्हाला बघितलं ना तर 1.5 लिटरचं रेव्हो टॉर्क इंजिन बघायला भेटतं, जे की कंपनी क्लेम मायलेज आहे 23.3 किलोमीटरचं। तर 70-80च्या क्रूजने आपण गाडी ड्राईव्ह करून बघूया ऍक्च्युअल मायलेज आपल्याला बघायला किती भेटतं। आपण नॉर्मल याच्यावरती गाडी चालवणार आहे तर गाडीमध्ये तुम्हाला 3 मोड बघायला भेटतात, इको, सिटी आणि स्पोर्ट मोड। तर बघूया। साठी निघलोय आपण आणि सुरूर नावाच्या गावात आपण पेट्रोल फुल केलं HP च्या पेट्रोल पंपवरती। आता आपण ट्रिप रिसेट करूयात। इथं जर बघितलं ना तर आपल्याला डिस्टन्स टू एमटी 599 किलोमीटर दाखवतंय। बाकी ॲव्हरेज फ्युल इकॉनॉमी आता आपण रिसेट करूया। इथे जर पाहिलं तर ट्रिप रिसेट केली आपण आणि त्याच्यानंतर आता इको मोड वरती आपण शिफ्ट करतोय। बघूया आपल्याला गाडी किती मायलेज देते। 6.2 किलोमीटर झालेत, गाडी 24चं मायलेज तर शो करते। बाकी गाडीबद्दल बोलायचं जर झालं ना तर गाडीमध्ये तुम्हाला भरपूर सारे फीचर्स बघायला भेटतात। जसं की आज आपण फिअरलेस प्लस ड्युअल टोन मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी चालवतोय, ज्याचं 4 सिलेंडर इंजिन आहे, 1.5 लिटरचं रेव्हो टॉर्कचं। गाडीमध्ये तुम्हाला मोठी अशी स्क्रीन बघायला भेटते, परत व्हॉइस असिस्टन्स वगैरे पण आहे, जेणेकरून आपण सनरूफ वगैरे पण डायरेक्टली ओपन करू शकतो। ऑटोमॅटिक एसी आहे। बाकी इथे इल्युमिनेटेड टाटाचा लोगो बघायला भेटतो। टच कंट्रोल्स पण चांगले येतं, म्हणजे वर्क पण भरपूर सारे व्यवस्थित करतोय। क्रूज कंट्रोलचा ऑप्शन आहे, क्रूज वरती आपण गाडी ड्राईव्ह करतोय। गाडीमध्ये तुम्हाला ऑटो हेडलॅम्प पण बघायला भेटतात आणि जर हायवेची स्टेबिलिटी आपण चेक केली ना तर एकदम मस्त आहे। कट वगैरे मारलं स्पीड मध्ये तरी पण काही फील होत नाही। एवढा 208 mm चा ग्राउंड क्लिअरन्स बघतोय आपण तरी पण। आणि जे आपल्याला इंडिकेटर वगैरे आपण प्लेस करतो त्याच्यानंतर आपल्याला इथे 360 डिग्री कॅमेरा वगैरे प्लेस करण्यात आलेला आहे, त्याचा आपण डायरेक्टली व्ह्यू पण चेक करू शकतो। आणि जी कॅमेरा क्वालिटी आहे ना ती नेक्स्ट लेवल आहे, म्हणजे Hyundai किया यांच्या गाड्या पण फिक्या पडतील एवढे HD कॅमेरा क्वालिटी आपल्याला बघायला भेटते जर गाडी बघितली। किंवा आपण आता काहीच इंडिकेटर दिलंय तर ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आपल्याला जे दिसत नाही याच्यामध्ये ते आपण इथे चेक करू शकतो। जे की असे एक्स्ट्रा फीचर्स आपल्याला या गाडीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। ऑटो डिमिंग IRVM आहे, नंतर जी ब्लॅक थीम आहे ती पण मस्त आहे। जे बाकी ऑटोमॅटिक एसी चे फिजिकल कंट्रोल्स, हे ऑटो हेडलॅम्पचे कंट्रोल्स, हेडलाइट लेवलिंग। जवळजवळ आपण 14 किलोमीटर गाडी ड्राईव्ह केली आहे। 28.3 किलोमीटरचा आपल्याला ऍव्हरेज शो करतोय। तर बघूया बाकी किती। एसी पण आपला कंटिन्युअसली ऑन राहणार आहे आणि जी गाडी आपण ड्राईव्ह करतोय ती इको मोड मध्ये। बाकी गाडीमध्ये जर फीचरचा विचार केला ना तर 12.3 इंच टच स्क्रीन डिस्प्ले, ऑटोमॅटिक एसी आहे, टाटाचा इल्युमिनेटेड लोगो बघायला भेटतो। इथे जर बघितलं तर मीडिया कंट्रोल देण्यात आलेले आहेत आणि या साईडला क्रूजचे ऑप्शन पण देण्यात आलेले आहेत। आणि वरती जे थीम आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची ते पण आपण याच्यामध्ये चेंज करू शकतो। ऑटोमॅटिक डिमिंग IRVM आपल्याला बघायला भेटतो आणि जी ब्लॅक थीम आहे ना ही एकदम मस्त आहे, म्हणजे आपल्याला आतमध्ये प्रॉपर फील येतो। गाडी जर बघितली तर फिअरलेस प्लस ड्युअल टोन मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आपण चालवतो डिझेल मध्ये। गाडीचा एवढाच एक इश्यू आहे, फक्त जो आपल्याला ए पिलर बघायला भेटतो ना तो थोडासा मोठा आहे, त्याच्यामुळे थोडासा विजिबिलिटीला पण, जे की टाटा सेफ्टीसाठी मानलं जातं म्हणून एवढं स्ट्रॉंग इथे आपल्याला ए पिलर बघायला भेटतो। बाकी मिरर वगैरे जर बघितलं तर ऍडजस्टेबल आणि फोल्डेबल पण बघायला भेटतात आपल्याला। जवळजवळ 72 किलोमीटर आपल्याला गाडी ड्राईव्ह करून झालेत आणि थोडं आपलं 30% आहे ना सिटी यूज पण असणार आहे, ज्याचं आपण सिटीमध्ये ड्राईव्ह करणार आहे। आणि बाकी जे पण असेल ते हायवे ड्राईव्ह असेल। गाडीमध्ये कसलाच प्रॉब्लेम नाहीये, जे इन्स्टंट टॉर्क डिलिव्हरी वगैरे एकदम प्रॉपर 1500 RPM वरती तुम्हाला एकदम टॉप नॉच जे स्पीड बघायला भेटतं ना, ते जे तुम्हाला किक असते ना डिझेल इंजिन मध्ये ती पाहायला भेटते। आता सिटीमध्ये ड्राईव्ह करतोय आणि गाडीचा जर एसीचा जर विचार केला ना तर किती कडक ऊन असलं एक्सप्रेस कुलिंगचं फीचर आहे आणि नॉर्मली आता सेट केलेलं आहे जवळजवळ 28 डिग्रीला, तरी पण चिल असं एसी काम करतोय। ऑटोमॅटिक एसी बघायला भेटतो इथे बघितलं तर आपण। बाकी फिजिकल कंट्रोल वगैरे आहेतच, टाटाचं इल्युमिनेशन लोगो आहे आणि 6 एअरबॅग स्टँडर्ड येतात गाडीमध्ये। तसंच हिल होल्ड कंट्रोल हे पण बघायला भेटतं, जेणेकरून घाटात ड्रायव्हिंग करायची आहे किंवा खडी चढाई आहे तर त्यावेळेस आपली गाडी मागे जात नाही, याची 3 सेकंद गाडी होल्ड होते
जेणेकरून आपल्याला ड्राईव्ह करायला थोडंसं इझी जातं. आता फ्युल इफिशियन्सी जर म्हणलं ना, डिझेलमध्ये सगळ्यात जास्त या गाडीची म्हणली जाते, जेणेकरून म्हणजे जे सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही जसं XUV 3XO झालं, नेक्सॉन झालं, व्हेन्यू झालं, तर सगळ्या तिन्ही पण ज्या गाड्या आहेत, बाकी स्कोडा कायलॅक आणि जी मारुतीच्या गाड्या येतात ब्रेझा वगैरे, त्या तर डिझेलमध्ये येत नाही. पण ज्या कॉम्पिटिशनमध्ये डिझेलमध्ये येतात त्यापैकी ह्या गाडीची सर्वात जास्त फ्युल इफिशियन्सी मानली जाते. आणि जे हायवेला तुम्ही स्टॅबिलिटी किंवा कॉर्नरिंग म्हणता, कट वगैरे करतात, त्यासाठी पण गाडी बेस्ट आहे. असा कुठला प्रॉब्लेम गाडीने दिला नाही. हायवेला किती स्पीड जरी असेल तरी स्टेबल राहते. आणि जे क्रूज कंट्रोलचं फंक्शन आहे तर ते तर आहे. परत ड्रायव्हर असिस्टचे पण काही फीचर्स तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतात. मित्रांनो, जवळजवळ 239.5 किलोमीटर आपली गाडी चालली आहे आणि आता गाडी ॲव्हरेज शो करते आपल्याला जवळजवळ 20.8चं 36 किलोमीटर पर आवरचं आपलं स्पीड होतं गाडीचं. तर त्यानुसार आपण चेकआउट करूया. इथे जर बघितलं तर सगळ्या काही गोष्टी येतात. आता गाडीमध्ये किती फ्युल बसतंय, काल आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाबळेश्वर पासून पुण्यात आलो आणि रात्री थोडीशी नाईट ड्राईव्ह केली आणि आता होमटाऊन अहिल्यानगरला चाललोय. 40% आपला सिटी युसेज झालेला आहे, कारण आपण सकाळी ट्रॅफिक मध्ये निघलो होतो, त्याच्यामुळे आपल्याला खूप ट्रॅफिक लागलं. 40% युसेज आपला सिटीमध्ये होता आणि बाकीचा जो आहे तो हायवे झालेला आहे. आता त्याप्रमाणे आपण चेक करूया गाडीमध्ये फुल टँक करून गाडीत किती डिझेल बसते पूर्ण वरतीपर्यंत आपण वेल करतोय. गाडीमध्ये चेकआउट केलं तर पूर्णपणे आपण डिझेल फुल केलेलं आहे आणि जवळजवळ 25.77 लिटर डिझेल गाडीमध्ये आलंय. आपल्या गाडीमध्ये जवळजवळ आहे ना 1100 रुपयाचं डिझेल बसलेलं आहे 12.14 लिटर. आणि कॅल्क्युलेट करूया आपण आपली ट्रिप हे करून. इथे जर बघितलं तर गाडीमध्ये पूर्ण डिझेल आपण फुल केलेलं आहे, जेणेकरून 236 किलोमीटरच्या आसपास आपली ट्रिप झालेली आहे. गाडीचे ओडोमीटर जर बघितले ना तर इथे आपल्याला 239.6 किलोमीटर गाडी शो करते आणि 20.8चं ॲव्हरेज आपल्याला दाखवते गाडी ओव्हरऑल 36 किलोमीटरचं स्पीड. आणि HPच्याच पेट्रोल पंपावरती आपण गाडी फिल केली आहे पूर्णपणे 12.14 लिटर 239.6 किलोमीटरसाठी लागले. तर कॅल्क्युलेट करूया आपण त्यानुसार. इथे जर बघितलं तर गाडीमध्ये आपण 239.6 किलोमीटर गाडी आपली चालली आहे 12.14 लिटरमध्ये. तर ओव्हरऑल आपल्याला 19.73 किलोमीटर पर लिटरचं ॲव्हरेज गाडीने दिलेलं आहे, जे की 40% पर्यंत आहे ना सिटी युसेज झालता. हायवे 60% झालेलं आहे आणि हायवे पण असं नॉर्मल होता. जर क्रूज करून 80च्या स्पीडने चालवली ना तर गाडी नक्कीच 22-23 तर आरामात निघून जाईल. बाकी जर तुम्हाला हायवेचं वेगळं आणि सिटीचं वेगळं पाहिजे असेल तर ते पण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच ऑटोगॅन मराठी पेजवरती तुम्हाला ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या माहिती बघायला भेटतील. तर पुढच्या वेळेस कोणत्या गाडीचं पाहिजे तुम्हाला, गाडीमध्ये पॉवर फिगर्स तुम्हाला दाखवलेलं आहे. 113 bhp 260 न्यूटन मीटरचं टॉर्क आहे. गाडी 0 to 100 पण खूप लवकर स्पीड पकडते. 3 मोड पण बघायला भेटतात ड्राईव्हचे, जे की सिटी, नॉर्मल आणि स्पोर्ट मोड इको मोडमध्ये येतो. तर जसं आपण इको मोडमध्ये काही चालवली, सिटी मोडमध्ये काही चालवली, स्पोर्ट मोडला गाडी नाही चालवली जवळजवळ, मग त्यानुसार तुम्ही हे करू शकता. AC आपला कंटिन्युअस ऑन होता. गाडीचं ॲव्हरेज आपल्याला 19.73 किलोमीटर पर लिटरचं भेटलेलं आहे. बाकी व्हिडिओ आवडला लाईक करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ऑटोगॅन मराठी पेजला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा.